नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव गृहनिर्माण भवन बांद्रे पूर्व मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासह म्हाडाचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या कार्यक्रमाचा हा संपूर्ण वृत्तांत. मान्यवरांचं आणि अधिकारी कर्मचारी बंधू भगिनींचं या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो. आपले म्हाडाचे कुटुंब प्रमुख पस्तीस वर्ष सर या ठिकाणी आपण हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करत असतोय. आजचं हे 35वं वर्ष आहे. या निमित्तानं उपस्थित झालेले आपले कुटुंब प्रमुख आदरणीय जयस्वाल सर यांचं स्वागत. समितीचे अध्यक्ष श्री मधुकर विचारे भारतीय संविधानाचा जो ग्रंथ आहे, राष्ट्रग्रंथ आहे, तो राष्ट्रग्रंथ देऊन त्यांचं स्वागत करतील. मुख्य अधिकारी मुंबई मंडळ आदरणीय मिलिंद बोरेकर सर यांचं स्वागत. समितीचे उपाध्यक्ष अनिल अंकलकी साहेब हे करतील संविधानाचा राष्ट्रग्रंथ देऊन. आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक विक्रमसिंह मगर साहेब यांचं स्वागत. समितीचे उपाध्यक्ष माननीय किशोर कुमार काटवाडे साहेब यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. यानंतर म्हाडाचे सचिव राजकुमार सागर साहेब यांचं स्वागत. समितीचे सदस्य संतोष भोसले हे करतील. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वानखेडे सर, अनिल वानखेडे सर यांचं स्वागत. समितीचे सदस्य PS गवळी साहेब करतील. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी रवींद्र पाटील साहेब यांचं स्वागत. कुणाल मस्के समिती सदस्य हे करतील. कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारुती मोरे साहेब यांचं स्वागत संतोष खरात करतील. समिती सदस्य दीपक सरप करतील. सर्व मान्यवरांनी आश्वस्त व्हावं. विलंब न करता आपल्याला आपले जे प्रमुख वक्ते आहेत त्याच्या अगोदर फक्त म्हाडाचे चतुर्थ श्रेणी
तृतीय सैनिक कर्मचारी यांच्या पाल्यांना दरवर्षी आपण समितीच्या वतीनं वह्यांचं वाटप होतं. यावर्षी तब्बल 82 लोकांची यादी आलेली आहे. 82 लोकांनी आपले या ठिकाणी वह्या पुस्तकासाठी मुलांच्या पाल्यासाठी मागणी केलेली आहे. तर प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात 4 लोकांना वेळेचा अपव्यय होऊ नये म्हणून केवळ 4-5 लोकांना आपण हे प्रातिनिधिक स्वरूपात वह्या देत आहोत त्यांच्या पाल्यांसाठी. श्रीमती दीपाली योगेश जेठे गृहकुंभमध्ये शिपाई आहेत. त्यांचा मुलगा आहे पार्थ, तो 2रीमध्ये शिकतोय. तर त्याला दीपाली जेठे, मनीष विलास जाधव, दीपाली जेठे आले. त्यांची नाव घेतले. VP सरांना विनंती आहे दिनेश तपासे, CV भोईर सिक्युरिटी आहेत आपल्या. CV भोईर सुरक्षा रक्षक आहे द्या. RS पवार सुरक्षा रक्षक. बाकीच्या आदरणीय VP सरांनी सांगितलं आधी बाकीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्याच्या पाल्यांसाठी नंतर समितीच्या वतीने आपल्याला वाटप केलं जाईल. यानंतर मी लगेचच विनंती करतोय आपले प्राध्यापक विक्रमसिंह मगर, हे इतिहास अभ्यासक आहेत, सुप्रसिद्ध वक्ता आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या विचारावर प्रमुख आचार्य मारुती मोरेजी, माझा सहकारी श्री वानखडे साहेब, अकलांगी, विचारे, भंडारी, सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित असल्याने कमी प्रमाणामध्ये माडाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग. कदाचित ऊन वाढलेला आहे आणि दिवसाभर 11:30 वाजेपासून आजचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. येताना पण मी सकाळी मोठं गर्दी प्रवेशगृहामध्ये बघितला होता. माझा पण थोडासा घसा एकदमच जास्त मला काही बोलता येत नाही आहे, कारण की आय एम नॉट किपिंग व्हेरी वेल. पण मला हे खरं म्हणजे मी ज्यावेळी विचारे आणि बाकी त्यांचे पदाधिकारी माझ्याकडे आला होता, मी थोडासा आश्चर्यचकित झाला होता की हे कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आहे. कारण की एवढं वर्ष नोकरीमध्ये काम केल्यानंतर कधी कुठे पण अशा प्रकारच्या संयुक्त जयंती अशा मी ऐकलेला नव्हता. तर मी त्यांना विचारला पहिला प्रश्न की हे काय प्रथम वर्षी तुम्ही करतात आणि नवाने तरी प्रथा तुम्ही सुरू करणार असेल तर थोडासा विचारपूस करूनच करावे. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की सर हे आजपासून नाही, एवढं वर्षापासून आपण करतोय. आणि आता त्यांनी त्याच्या बोलताना प्रास्ताविकमध्ये सांगितलं की 35 वर्षापासून हे प्रथा ते परंपरा माडाच्या कार्यालयामध्ये सुरू आहे. खरं म्हणजे हे अतिशय अभिमान आणि अभिनंदनाची गोष्ट आहे की एक अशा नव्या प्रकारची संकल्पना संयुक्त जयंती आयोजन करण्याबद्दल माडाची सर्व पदाधिकारी दरवर्षी आयोजित करतात. त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला मनापासून अभिनंदन. काही प्रमाणामध्ये आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद मी घेतला. ज्या लोकांचा परफॉर्मन्स मी स्वतः बघितला त्यांना माझा खरापासून त्यांना पण अभिनंदन. आणि ज्यांच्या कार्यक्रम मी बघितला नाही त्यांच्या पण डेफिनेटली ज्यावेळी आपला सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता त्यावेळी पण मला लक्षात आलं होतं की माड्यामध्ये भरपूर कलाकार आहेत आणि अशाच प्रकारे तुमच्या कलाकारीमध्ये तुम्हाला वाव भेटावे, तुम्हाला संधी भेटावे एवढंच माझा या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा आहे.
खरं म्हणजे दोन थोर माणसाच्या पुरुषच्या आपण बद्दल म्हणतो आहे, तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले असतील यांच्या संदर्भात मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महाराज शिवाजी असतील, यांच्या जे योगदान आहे या देशामध्ये, या राज्यामध्ये, त्याबद्दल किती पण आपण उल्लेख केला ते कमीच राहणार आहे. आणि खरं म्हणजे त्यासाठी आज एक तज्ज्ञ स्वतः इथे आज हजर आहे, जे आपल्याला त्यांच्याबद्दल बोलतील, त्यांच्या मनोगत व्यक्त करतील. मला फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे की आम्ही सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग जे आहे, शेवटी आम्ही एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहोत आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉई असल्यामुळे आम्हाला एक संधी भेटलेला आहे की ज्या प्रमाणामध्ये किंवा किती पण प्रमाणामध्ये असो आपल्याला सोसायटीमध्ये, समाजमध्ये काही चांगला करण्याची एक संधी भेटलेली आहे. माढ्यातर्फे आपण परवडणारा घरे गोरगरीबसाठी, दुर्बल घटकसाठी उपलब्ध करून देणे हे आपला मूळ संकल्पना आहे. आणि त्या अनुषंगाने काम करत असताना कशा प्रकारे अतिशय गोरगरीब लोकांना जास्तीत जास्त घर देता येईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायला पाहिजे. वेगळ्या बोर्डच्या माध्यमातून आपण गेल्या 1 वर्षामध्ये आणि त्यापूर्वीपासून पण आपण भरपूर ह्यामध्ये पाऊल उचललेलं आहोत. शासनाने पण वेळोवेळी आपल्याला जे काही अडीअडचणी असतात किंवा अडथळे असतात त्याला निराकरण करण्यासाठी त्यांनी पण आदेश पारित केलेला आहे किंवा तशा प्रकारचं परिपत्रक इश्यू केलेलं आहे. पण एक जे सर्वसाधारण माणसामध्ये एक विश्वास असायला पाहिजे की आम्हाला एकदमच कमी दरामध्ये घर भेटेल, त्या दृष्टिकोनातून आपण अद्याप बरेच लांब आहोत. आणि मला असं वाटते की येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला आणखी स्वस्त घरे कशा देता येईल. आणि जे आपण लॉटरी काढतोय त्यामध्ये प्रामुख्याने यावर्षी पण गेल्या 1 वर्षामध्ये आनंदाची गोष्ट आहे की सर्व बोर्डच्या 1 किंवा 2 लॉटरी झालेल्या आहे. पुणे मंडळच्या 2 लॉटरी झाला, कोकण मंडळच्या 2 झाला, मुंबई मंडळने एक मोठा लॉटरी गेल्या वर्षी केला. आणि पुणेकर साहेब दिस सॉलिड ॲसेट रिफ्लक्स पुणेकर साहेबांनी खास विशेष करून आता या वर्षी पण परत जे आहे ते आपल्याला एक जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये आपण परत एकदा मुंबई बोर्डच्या लॉटरी करण्यासाठी आपण विचार करतोय. पण हे सर्व होत असताना आपल्याला जसं आपण आता IHLMS पद्धतीने लॉटरी करतोय आणि तसेच रजिस्ट्रेशनच्या पण प्रक्रियापासून त्यांच्या शेवटी अलॉटमेंटपर्यंत हे कसं ऑनलाईन करता येईल, कसं फेसलेस करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण काम करतोय. पण यामध्ये आणखी काय सुधार, लोकांना त्रास कमी होईल, लोकांना जास्त चक्कर मारण्याची गरज येऊ नये. आणि विशेष म्हणजे लोक आपल्याकडे आल्यानंतर ते एक समाधानी होऊन आपल्याकडून जायला पाहिजे. ते म्हणजे बिल वगैरे असेल किंवा इतर कोणतेही दुर्बल घटकचे लोक असेल, या अनुषंगाने काम करायची दृष्टिकोन आपल्याला ठेवायला पाहिजे. दुसरं म्हणजे आता आपण सर्व ई-गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनातून बोलतोय आहे, पण अद्याप माढ्यामध्ये मला थोडा खेदाने सांगावे असं वाटतंय की अद्याप आपण जे आहे ते संगणकीकरणद्वारे म्हणजे ई-ऑफिसच्या अनुषंगाने मध्ये आपण फारसा काही पाऊल उचललेला नाही आहे. आमच्या मानस आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये मॅक्सिमम माढ्याचे जे सर्व कारभार आहे ते ई-ऑफिस पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि हे करण्यासाठी जोपर्यंत सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग त्याबद्दल एक संकल्प घेत नाही की आपण फाईलच्या जे आहे ते ई-ऑफिसच्या स्वरूपात मध्ये रूपांतर करून नसते आपण पुढे सादर करणार किंवा मंजुरी करणार, तोपर्यंत हे स्वप्न फक्त स्वप्न राहतील. आपल्याला कल्पना आहे की बाकी सर्व जेवढं उर्वरित डिपार्टमेंट्स आहे त्या सर्व डिपार्टमेंटमध्ये विशेष करून मंत्रालयामध्ये ई-ऑफिस प्रणाली आता पूर्णपणे वापरण्यात येते. आणि 2-4 कार्यालय ज्यामध्ये समावेश नाही त्यामध्ये एक प्रामुख्याने माढ्यासारखी मोठा संस्था आहोत. तिसरं जे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे तसं वाटते की आपण जशा प्रकारे आपला कामची व्याप वाढवतोय आणि जशा प्रकारे आपण आणखी जास्तीत जास्त स्कीम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय, ते BDD चाल असतील, पत्राचाल असतील किंवा वल्लभनगरमध्ये आपला पोलीस हाऊसिंगचा विषय असतील, नागपूरमध्ये टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल किंवा पंढरपूरमध्ये रेनगरमध्ये आपला जे PMAYचे प्रकल्प असेल किंवा पूर्ण राज्यामध्ये PMAYचे प्रोजेक्ट करतोय, त्या सर्व बाबीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लागतील किंवा आपल्याला आपलं उत्पन्न वाढावं लागेल. त्या दृष्टिकोनातून आपण यावर्षी आपला बजेट एक 10,000 कोटीचा होता, ते 10,000 कोटीचा बजेट आपण 15,000 कोटीचा केलेला आहे, जेणेकरून आपलं जेवढं दायित्व आहे ते दायित्व आपल्याला योग्य रीतीने पूर्ण करता येईल.
मला या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व लोकांना एवढंच आवाहन करायचे आहे की जोपर्यंत आपण सर्व ह्या दृष्टिकोनातून आपला उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत नाही तोपर्यंत कदाचित आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्नामध्ये थोडासा कमतरता राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ह्या अनुषंगाने आपण काम करावे आणि म्हणूनच आजच्या या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रम आयोजन करण्यासंदर्भात मध्ये सर्व पदाधिकारी, म्हाडाचे सर्व कर्मचारी, त्या सर्वच्या मनापासून शुभेच्छा. आणि मला विशेष करून या कार्यक्रमासाठी आपण बोलवलं आणि मला संविधानची एक पुस्तिका भेट स्वरूपात मध्ये देण्यात आलेलं आहे, त्याच्याबद्दल आपला आभार मानून माझा 2 शब्द संपवतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी पारदर्शकता असण्याबद्दल जी आपण आल्यापासून जी भूमिका बजावलेली आहे आणि ती पुढे पण आपण अशाच प्रकारचे कार्यक्रमाची आज सुरुवात केलेला आहे महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं. धन्यवाद सर.